आयुरा, माझा नंबर घ्या ना. निधी निधी तिने आपलं कामही केलं होतं त्याचा नंबर मिळवायचं. सुगंध आणि आयुषच्या नात्याचं भविष्य काय असेल माहीत नाही, पण ह्यांच्या नात्याचं भविष्य उज्ज्वल दिसतंय. त्याने मोबाईल काढला आणि तिच्याकडे बघितलं. म्हणजे नंबर सांग हो. 99. तिने नंबर सांगितला. समीरने लगेच आपल्या नंबरवरून तिला मिस कॉल दिला. निधी लगेच खुश झाली. इकडे समीरने मान हलवली आणि ती पूर्ण आत गेल्यावर सुगंध बसली होती तिथे पोहोचला. इथून पुढे सध्या तू खूप रागात आहे. आपण इथे थांबणं चुकीचं आहे. थोडा वेळ जाऊ दे, मग बघू काय करायचं ते. पण तू घरी जाऊन सारखं रडत राहणार नाहीस, कारण मला तुला समजावता येणार नाही. आई आधीच आपल्यावर नाराज आहे. त्यात अजून हे काही कळलं तर तिला त्रास होईल. असं तू काहीच वागू नकोस. उद्यापासून कामाला जायचं, कळलं? समीरने विचारल्यावर सुगंधाने मान हलवली, कारण आता तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. आयुष्याला वेळ देणं गरजेचं होतं. दोघंही घरी पोहोचले तेव्हा आई त्यांचीच वाट बघत बसली होती. काय रे, किती वेळ? कशी आहे तब्येत आयुषची? आईने विचारलं. बरी आहे, अजून रिकवर व्हायला वेळ लागेल. कदाचित उद्या सोडतील त्याला. समीर अंदाज लावत बोलला. बरं झालं बाबा, नाहीतर मला वेगळंच टेन्शन. आमच्या सुगीचा पायगुण काढला असता तर. पण नशीब चांगले लोक आहेत. आई दोघांकडे बघून म्हणाली. हो, समीर म्हणाला. सुगंधा काहीच बोलत नव्हती. ती आत येऊन सरळ बेडरूम मध्ये गेली, कारण तिला स्वतःला जास्त वेळ थांबवता येत नव्हतं. रडायला येत होतं. तिथून सरळ बाथरूम मध्ये जात तिनं पुन्हा मनसोक्त रडून घेतलं. आईला काहीच कळू नये म्हणून ती फ्रेश होऊन पुन्हा बाहेर आली. आईला जेवणाला मदत केली. मोबाईल चेक केला तर एकही मेसेज नव्हता किंवा एकही फोन नव्हता. तिने मोबाईल उचलून एक सॉरीचा मेसेज टाईप करून त्याला पाठवला. त्याने साधा मेसेज बघितल्याचाही दिसत नव्हता. त्यावर त्याचा रिप्लाय काही असल्याचं दिसत नव्हतं. आतून दुःख वाटत असलं तरी तिला हे बाहेरून दाखवता येत नव्हतं. कामावर गेल्याशिवाय मन मोकळंही करता येणार नव्हतं. तिची मैत्रीण गौरी होती. तिला सगळं सांगता येणार होतं, पण त्यासाठी तिला उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. घरातून ती काहीच बोलू शकत नव्हती, कारण आई त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून होती. त्यामुळे कामावर गेल्याशिवाय गौरीला काहीच सांगणं शक्य नव्हतं. इकडे घरी आल्यावर समीर निधीला मेसेज करायला पार विसरून गेला. ती वाट बघत होती. शेवटी न राहून निधीनेच मेसेज केला. हाय, निधी हिअर. निधीने टाईप करून सेंड केलं. समीरने निधीचा मेसेज बघितला तेव्हाच त्याला लक्षात आलं. ओ सॉरी, विसरलोच मी सांगायला. पोचली घरी ती. समीरने लगेच मेसेज केला. ओके, ठीक आहेत ना त्या? तुम्ही समजावा त्यांना. निधीने टाईप केलं. हो, समजावलं आहे, पण आयुष असा का एकदम रागवला? मला काही कळलं नाही. त्याने तिला मेसेज केला. मलाही आश्चर्यच वाटलं, कारण इतका राग करताना मी त्याला पहिल्यांदाच बघितलं. कदाचित हा मेडिसिनचा इफेक्ट असेल, ज्याने त्याची जास्त चिडचिड होत असेल. निधीने टाईप करून पाठवलं. हो, असंच असू दे. तू लवकर नॉर्मल होऊ दे, कारण सुगंधाला सांभाळणं म्हणजे खूपच कठीण. समीरने टाईप करून पाठवलं. होप सो तू लवकर नॉर्मल होऊ दे. निधीने टाईप करून पाठवलं. तिला अजून बोलायचं होतं समीरशी, पण बोलायला भीती वाटत होती. तुम्ही काय जॉब करता? तिने शेवटी विचारलंच, कारण तिला जर पुढे जायचं असेल
तर तिला आपल्या आयुष्यात साजेसा नवरा मिळावा हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, तसं तिचंही होतं. पण वाटलं होतं त्यापेक्षा निधीची गाडी जरा जास्तच फास्ट चालली होती, म्हणायला हरकत नाही. समीरला तिचा प्रश्न वाचून खरं उत्तर देऊ की असंच उत्तर देऊ असं वाटत होतं. समीर चांगल्या कंपनीत कामाला असला तरी तो काय हायफाय लाईफ ऑफर करू शकत नव्हता. निधीसारखीच मुलगी अतिशय लाडात वाढलेली वाटत होती. उगाच आपण मोठं स्वप्न उराशी बाळगायचं आणि त्यासाठी आपण लायकच नसायचं हे काही समीरला पटत नव्हतं. तो विचार करत होता, तिला आपण डायरेक्ट विचारून मोकळं व्हावं का? तिला खरी परिस्थिती सांगून टाकावी का? त्याने खूप वेळ उत्तर दिलं नाही बघून निधीला काळजी वाटली. तुम्हाला नाही उत्तर द्यायचं तर नका देऊ, इट्स ओके, निधीने टाईप करून मेसेज सेंड केला. मी एक बोलू का तुम्हाला? राग नाही ना येणार? समीरने सरळ प्रश्न विचारला तिला उत्तर न देताच. तो वाचून मात्र निधीला हात गार पडल्यासारखे वाटले. हो विचारा ना असं म्हणाली तरी तो प्रश्न काय विचारेल हीच भीती होती. हा, तिने भीतच सांगितलं. मनात धाकधूक होतीच. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी वागताय तर मला असं वाटतंय की तुम्हाला माझ्याबद्दल काही फिलिंग असतील. माझा अंदाज चुकत असेल तर माझा काही गैरसमज झाला असेल तर तुम्ही सांगू शकता. अजूनपर्यंत आयुषची बहीण म्हणून मी तुम्हाला काही बोललो नाही. सुगंधाची चौकशी करत होता तोपर्यंत मी काहीच विचारलं नाही. पण आता जेव्हा तुम्ही मला माझ्या कामाबद्दल विचारताय तर मला आलेला अंदाज खरा वाटतोय. त्याने मेसेज सेंड केला. निधीने मेसेज 2दा वाचला. आता काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. हा सांगावा तरी पेच, नाही सांगावं तरी वेगळीच अडचण. तिने थोडा वेळ जाऊ दिला. समीर तिच्या रिप्लायची वाट बघत होता. मला तुम्ही आवडता पण तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि थोडी भीतीही वाटत होती. पण अजून जाणून घ्यायची उत्सुकता होती. तिने मेसेज टाईप करून पाठवला. समीरला वाटलं होतं आता काही ती रिप्लाय देत नाही, पण त्याचा फोन वाजला. त्याने काढून बघितला तर निधीचा मेसेज दिसला. ओह, तो स्वतःशीच तिचा मेसेज वाचून बोलला. गाल आपोआप रिंगावले. पण वास्तवाचं भान येताच त्याने तिला कॉल केला. निधीचा फोन आयुषच्या जवळ असतानाच अचानक वाजला. ती लगेच सायलेंट करत तिथून बाहेर आली. एकतर तिला हासबास नव्हता समीर फोन करेल याचा. आता काय बोलायचा हा प्रश्न होता आणि कसं बोलायचं. तिने तो कॉल उचललाच नाही. हात थरथर करू लागले आणि तिच्याही नकळत तिला घाम आला होता. भीती वाटत होती. पोटात गोळा हा प्रकार पहिल्यांदाच जाणवला होता. इतकी भीती वाटली तिला. कॉल नका करू, दादा जवळच आहे, तिने मेसेज टाईप करून पाठवला. ओके, त्यानेही समजून घेतलं. मला बोलायचं आहे, काही गोष्टी तुला क्लिअर करायच्या आहेत. समीरने मेसेज केला. काय? निधीने हळूच टाईप करून पाठवलं. अजूनही हाताची थरथर कमी झाली नव्हती. मी जॉबला चांगला आहे, हेड HR आहे, पण काही जबाबदाऱ्या आहेत. जसं की सुगंधाचं लग्न माझी जबाबदारी आहे. घर घेतलंय त्याचं कर्ज आहे. अजून इतर जबाबदाऱ्या आहेत. गरजेच्या सगळ्या सुविधा मी देऊ शकतो तुला, पण तू चैनीच्या गोष्टी म्हणशील तर मला काहीच जमणार नाही. उदाहरणार्थ लग्नानंतर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की कुठेतरी लांब फिरायला जावं, थंड हवेच्या ठिकाणी वगैरे, तर मला तसं काही जमणार नाही.
तसं काही शक्य होणार नाही, कारण माझे बाबा नाही. एक भाऊ म्हणून आणि मुलगा म्हणून मला सर्व जबाबदाऱ्या पार पाडायलाच हव्या. तू चांगल्या परिस्थितीत वाढलेली आहेस. तुला आमच्याकडे कधी काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील. हे मी यासाठी सांगतोय कारण पुढे जाऊन तू अपेक्षा ठेवण्यापेक्षा तू आत्ताच तुझी चॉईस बदलशील. आत्ताच काय ते ठरवायला तुला चान्स आहे, जेणेकरून तुला नंतर काही पश्चाताप होणार नाही. तरीही जर तुला मी आवडत असेल तर ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. समीरने त्याला जे वाटत होतं ते तिला सांगून मोकळा झाला होता. ती चांगल्या परिस्थितीत वाढलेली वाटत होती त्याला, म्हणूनच उगाच आपल्याबरोबर तिची फरफट नको. आणि खरंच प्रेम करत असेल तर ती कुठेही त्याच्यासोबत राहायला तयार असेल. तिला वेगळं सांगायची गरजही वाटणार नाही. हाच विचार मनात चालू होता त्याच्या. आणि अजून एक, मी सुगंधापेक्षाही मोठा आहे. त्यामुळे तू म्हणशील आपण प्रेम करत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सारखं फिरू, तर तसं मला आवडत तर नाहीच, पण माझ्याकडे आता अजिबात वेळ नाही. तुझा होकार असेल तर रितसर मागणी घालेन मी तुला घरी. समीरचा दुसरा मेसेज येऊन धडकला होता. निधी समीरचा पहिलाच मेसेज अगदी मन लावून वाचत होती, तोपर्यंत दुसऱ्याची हजेरी जायला लागली होती. दोन्ही मेसेज वाचून झाल्यावर निधीने विचार केला, मला या सगळ्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही, पण मला थोडा वेळ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, थोडा वेळ स्पेंड करायचा आहे तुमच्यासोबत. निधीने लिहून पाठवलं. नाही म्हणालो तर, कारण भेटी वाढल्या की माणूस भावनेत अडकतो. मी तुझ्याबद्दल जास्त स्ट्रॉंगली फील करू लागलो तर, आणि तू नाही म्हणालीस तर माझं आयुष्य व्हायला वेळ लागेल का? आयुष्यला सावरायला भाऊ होता, मला कोणीच सावरायला नाही. तुला जो काही विचार करायचा आहे तो लांबूनच कर. मी तुला वेगळं भेटू इच्छित नाही. तुझा कन्फर्म होकार आला की मग आपण भेटू. समीरने तिला स्पष्टच सांगितलं. निधीने तर डोक्यालाच हात लावून घेतला. काय करेल निधी? देईल का कन्फर्म होकार समीरला, की त्यांचंही जमण्याआधीच विखरेल? जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजूनच हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.